हापूस आंबा. डोंगरी काली मैना. हे बघा, डोंगरी काली मैना ही वरती पिकली आहेत. हे बघा, ही चटणी छान होते, त्याची चटणी दिसते मी घामाघूम झाले. हां, बुधवार सकाळचे 7 वाजलेत. आज 29 तारीख आहे, 29 एप्रिल. मी ते डोंगरावरती आलो बघा. इथे वरती आमची बाग आहे बघ. हां, मग दाखवतो चला. समोर बघा आमची बाजारपेठ चांदेर. लक्ष्मण बेटे गाव इथेच आहे. कॅमेरा बरोबर नाही. ठीक आहे. हां, हे जांभळा झाड आहे, जांभळाचं. हे पण जांभळा झाड आहे. पण खाली बघा जांभूळ पडले बघा. हे बघा सडा पसरला आहे. हे बघा मुंबईला किती 100 रुपये पाव किलो काहीतरी आहे जांभूळ. 400 रुपये किलो इथे बघा. आता बघा हे आहे ना, नंबर 1 क्वालिटी आहे. पण वरून पडले ते नंबर 1 क्वालिटी. पण खायला एकदम चविष्ट एकदम. त्या अर्धा भाग खाणार मी, अर्धा बघा. हां, हे बघा हे घेतलेत मी, व्यवस्थित धुवून पुसून खाणार मी आता. एकदम सर्वात गोड असतात ते. हे बघा जांभूळ खाऊन डायबिटीस बघाव. ते बियांचे पण चूर्ण करतात ना. ओके चला. चढण आहे म्हणजे चढण आहे, पण एवढं थोडा आडवं चढण आहे. तेव्हा थकायला होत नाही. पण सकाळला चाललं ना, रोज सकाळी फेरी मारली, माणसाला बायपाची गरज नाही. हार्ट सर्व ओपन हार्ट आहे. हार्टच्या नसा. हां, शुद्ध हवा. सकाळी राऊंड मारला, दिवसभर टेन्शन नाही. योगा करा, सोगा करा, समजला. हां, तेव्हा सूर्योदय पण दिसत नाही. 9 वाजता वरती येईल. आंबा, काजू या कोकणातील 2 बहुमोल पदार्थ किंवा फळानंतर तिसरं जे बहुमोल फळ आहे ते म्हणजे रातांबे. रातांबे आगल करतात, तेल पाडतात. सरबत औषधी आहे. हे बघा झाड ते. हे बघा कोकम. हे झाड आहे बघा. हे पण खाली पडलेत बघा इथे. हे बघा रातांबा फळ. हे असं खाली पडलेलं आहे. हे मधून असं फोडायचं. हे बघा याच्या सालीपासून कोकम होतं, जे आपण जेवणात टाकतो. आणि या बिया काढून तेल बनतं बियाचं. हे खाऊच होता, खायचं असतं आपण. मी खाणार नाही आता, पडलेलं. हे बघा हे सरबत मत आहे. आता बहुमल असं तिसरं कोकणातील फळ आहे ते हे कोकम. बहुमल, अनमोल. हे बघा हे कच्चे आहेत. हे बघा इथे पिकले. हां, हे बघा या एवढा पट्टा आहे ना, तिथे काजू लागले दादानी. हे बघा हे थोडं ही वरती आमची बाग आहे बघा.
हे बघा. हा. बागी फेरफटका मारूया आणि मग जाऊया. बरोबर. हां चला. सकाळचं असं राहण्यात आलं ना, पक्ष्यांचा जे किलबिलाट आहे ना, संगीत एकदम मन फ्रेश करून टाकतं एकदम. हां विविध आवाज पक्ष्यांचे बघा. टू 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 टी 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 पिओ. हां मस्त एकदम फ्रेश वाटतं. पक्षी सकाळीच खातात. पक्षी सकाळीच खातात. हां आंबे झाले कमी आहेत हे बघा. पण दुसऱ्या दिली बाकी म्हणजे असतात व्यापारी लोक आपले गावचे, ते लोक सांभाळले व खत पाणी भरपूर खूप मेहनत आहे. खत पाणी फवारणी ह्याच्यात काहीच नाही बघा. जांभी झाडं तोडली, जुनी झाले ते भात. ही भाजीची आहे, भाजीची एक मोहरा झाले आहे. हे बघा 2. इथे एक आंबा आहे पडलेला. हा बघा चांदीने खाल्ला, चांदीने खाल्ला. गोड असतो हा. हा बघा इथे हा बघा. नंबर 1 आहे, नंबर 1. इथे काय आंबा पिवळा दिसतोय, तयार झाला आहे. हां तयार झाला आहे. थोडे धरले पण बारीक बारीक आहे त्याच्यावर. हे बघ. हे बघ. प्राणी राहण्याचं पाणी खातात. खारोताई, चानी चानी. आंबे आहेत, आंबे आहेत. ही ही सीमा, ही गडगा ही सीमा, याच्या पलीकडे बघा ते काजूच लावले त्याने. आता काजूला उत्पन्न जास्त आहे ना. हापूस आंब्याची मेहनत फार आहे. डोंगर बरोबरती त्याच्यावरती सडा आहे. हां त्यावरती कांबळेवाडी. पिवळा धम्मक पडलेला, पिवळा धम्मक पूर्ण खराब आहे. हे चानीने खातं. चानी म्हणजे खारूच आहे. हां खाऊ शकतो आपण. बघूया चला. इकडे बांधला फणाचा, बांधायला आतमध्ये आमचा फणाचा बघा. हां फळं भरपूर लागले. कुठल्या फळं समजत नाही. तो त्याच्या पाठी झाडी आहे, पूर्ण जंगल आहे पूर्ण. जे मोठे बागायतदार असतात ना, त्यां काजू बागायतदार त्यांच्या खाली असे पडले असतात ना, ते पण उचलून येतात. ते वरती सुद्धा बसत नाहीत. आहे ते वरती हे बघा. ते वरती नाही काढणार ते. हे बघा, हे बघा आहे काजू. हे बघा आता खाली पडलेले आहे बघा. मी जब थोडं सोडले बघा. हां खाली पडलेले घेतात ते. इथून बाहेर पडलो मी आता. हा असा गाडगाव असा बांध वरती गेला, तिकडून असा तुला खाली आला तिकडून. चला ओम भू भू सूर्यनारायणचा 8 वाजले. सूर्यनारायण उगवला आहे. चला आता घरी जायचं आता.